कोण तुम्ही? मी गौरी. अहो तुम्ही कोण बी असा, आधी कोकरू सोडा खाली ते. किती छान आहे हो, मला फार आवडलं. हो बाई, कोणाला बी आवडेल असंच आहे ते. आधी खाली सोडा त्याला. मी नेऊ त्याला? हो बाई, कुठं नेता त्याला? लई जड जाईल. जड? इश्य, ते किती नाजूक, कमळाच्या फुलासारखं, सशासारखं मऊ मऊ. आयला, मग ससाच घेऊन जावा की. कोकरू द्या आधी माझं मला. मग घ्या ना. हो द्या की तुम्हीच. घ्या ना. अहो द्या की तुम्हीच. हो बाई. मी काय बाई नाहीये. अहो गौरी बाई, कोकरू द्या आधी माझं मला. घ्या ना तुम्ही. होय, आम्ही कधी बायच्या अंगाला हात लावत नाही. नाही देणार. ए चिम्या, ये इकडं. थर्र, ये इकडं, ये इकडं. अरे अरे, बरी चिम्या, कुठे उधळला होतास? तुला बायातला आणि बाप्यातला फरक कळत नाही होय? हा? काय हो, किती वेळा बाई बाई म्हणता? सांगितलं ना मी गौरी म्हणून. बर, गौरी बाई तुम्ही तर एकटाच कसं काय? रस्ता बिस्ता चुकला का काय? कुठे गेली ही गौरी? अशी काही काय माहित. एकटी नाही हो, आम्ही सगळ्याच आहोत, कॉलेजात शिकणाऱ्या. कॉलेजमध्ये हेच शिकवतात वाटतं, कोकरी पळवायला. नाही हो, आम्ही इथे वनस्पती शास्त्राच्या अभ्यासाला आलो. ती बघ, गौरी. वनस्पतीशास्त्र. ओ आले आले, चला चला तुमची ओळख करून देते, या. हा होय रे चिम्या, हायला टोळकत दिसतंय. जाऊन येतो. काय झालं? काय काय ग, कुठे गेली दिस तू? अगं छान कोकरू दिसलं म्हणून मी त्याच्या मागे धावत गेले. काय कोकरू? हायला, म्हणजे आमचं चिम्या असं दररोज एका पोरीला ओढायला लागलं म्हणजे इथंच कॉलेज काढायची पाळी येईल की. ए चल ग बाई, मला भूक आणि तहान दोन्ही लागले. चल. तहान लागली होय? थांबा थांबा, पाणी देतो तुम्हाला. अगं ग्लास कुठे आहे? असंच प्यायचं असतं, हे बघ. छान पाणी आहे, थंड थंड एकदम. वय वय, पलीकडच्या डोंगरावरच्या मुरगुबाई झऱ्याचं हाय. तुमच्या शहरात पितात ना मग, अगदी तसंच पाणी आहे ते, झऱ्यातल्या पाण्यासारखं. हा, आता जावं तुम्ही तुमच्या वाटेनं, माझं जेवण वाट बघत असेल. हा याव. ही घेन हॅरी. हा. मी आता रखमाकडे जाऊन येते. दिसत आहे ना भाऊ, कळा सुटल्यास म्हणून सांगावा आला होता. असं असं. पण मी काय म्हणतो, तुम्ही हे दिलं ते कोण देणार? हा घ्या कांदा. असाच तुम्ही मॅच फोडून द्यायचा बाय. बरं राहिलं, आम्ही घेतो फोडून. बरोबर आहे, तिला कळा लागल्या, तिकडं जाऊन त्या त्या कवा ऐकतोय असं जीवाला झालं असेल. बरं तुमचं. फुर तर फुरवून फुरवून खाऊ. जावा तिकडं. येऊ काय म्हणतो मी. या तात्या या. हळू 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 हळू. नाही मी घालू काय फ्याकाटत आणि काय ते? गुद्दी खांद्याच्या. हा, येळेवर आला तर बघा. नाश्ता खाणार काय? नाश्ता खाणार काय? इल्ला ते नाश्ता गिष्ट्याचं सोडून बोलावं तुम्ही. हा. अरे म्हटलं तर पंगतच बसवतो बघा लग्नात आणि हा. म्हणून सोडायचं हा. एकदम हर हर महादेव आणि म्हणून सोडायचं बघा श्री गुरुदेव दत्त. नाही मग काय तुमच्या पंक्ती बिंक्तीचं काय मला कळलं नाही बघा. अहो पंक्तीचं म्हणजे ते पोरीच्या लग्नाचं हो. हा. अरे काय आमचं पोरगी तुम्हाला सांगतो, असं होट्ट म्हटलं की होट्ट आणि बस म्हटलं की बसता. कोण कोण? आमचं मालती. हा, तुमचं ते मालती. हा. ते उभं राहू दे किंवा तुमचं मालती. नाही. तुम्ही बसा किंवा खालती. तुम्ही आमचंच बोलून सोडलं की हो भाषा. आणि हा. आता आमचं पोरगीला सुद्धा असंच उचलून धरा की हो, उचलून धरायचं पोरीला. किती दिवस ठेवता आम्हाला असं तरंग. आता लगीन कुणाचं? इरूच. मग पोरगी त्याला पसंत पडायला पाहिजे का नको? म्हटलं तर काय वाईट आहे हो आमचं पोरगीमध्ये म्हणतो मी. बघा, नाकाच्या जागी नाक, डोळ्याच्या जागी डोळा, ओठ पोट सगळं कसा जेथुरल्या तिथं. बघा तसं नव्हतं तात्या. मी काय म्हणतो, जवान तवा काहीतरी आणून देत असते. कवा भाकरी आणून देते, कवा उसळ आणून दे. परवा तर म्हण ते गहू ठेचून ठेचून करत्यात ती हुग्गी, ती आणली होती. इरू सांगत होता. नाही नाही, मी म्हणतो आणून दिला. काय वाईट केलं म्हणतो नाही, मी. नाही, नाही. नाही नाही, अरे ते हुग्गी म्हणजे आमचं कर्नाटकातलं एकदम चविष्ट पदार्थ.
ऐकलं का? पोरीचं लग्नामध्ये सगळ्या पंक्तीला वाढून सोडतो बघा. हो गे. तात्या तुम्ही म्हणजे कसं मिश्रण वेगळंच आहे बघा. हा. आता मला सांगा, तुम्ही कवा लावणी ऐकली का हो? लावणी लावणी ऐकली नाही? नाही. हे बरोबर आहे. तुमचं ते गहू ठेचण्यात येईल जाणार, हुग्गी का बुग्गी करतात ते. कशी गंमत असते बघा. ही लावणी असते ना, लावणी, तिला असतोय मुखडा. अय्यो. आपलं ते काय म्हणतात ते, आपला अभंग असतो ना, अभंग, त्याला असतं ध्रुपद. आणि तुम्हाला असतं नुसतंच पालुपद. लगीन कावा करायचं आणि लगीन कावा करायचं, नाही. लगीन कावा. मी काय म्हणतो, सून कोणाची? सासूची. आता सासू दिसती का इथं? इल्ला. मग इल्ला करून कसं चालल? म्हणून म्हणतो सगळ्या गोष्टी कशा विचार करून करायच्या असत्यात. म्हटलं तर तुम्हीच की हो हाय कमांड. अरे मागाल तेवढं देतो. हंडाभर म्हटलं तरी हुंडा. खापड चोपड दाग दागिने म्हणाल तेवढं देऊन सोडतो बघा. अव तात्या, हंडाभर हुंडा, गळाभर दागिनं, अंगभर कापड द्या ना तुम्ही, तर आम्ही नको घ्यायला. हा? आणखी काय पाहिजे म्हणतो मी. अव मला सून पाहिजे, चांदावानी मुखडा, चाफकळीवानी नाक, कमळावानी डोळं, गुलाब पाकळ्यावानी वट, हा अक्षी गौरीवानी. रोगाचं निदान लागलंय मला आणि उपायही लक्षात आलाय. काय निदान कळलंय म्हणताय, मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे हा राजयक्ष्मा आहे आणि या रोगावर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे गौरीला काही दिवस मेंढ्यांच्या कळपात राहावं लागेल, मेंढीचं दूध प्यावं लागेल, वगैरे वगैरे. डोंट टेल मी. गौरी आणि मेंढरांच्या कळपात? इट्स नॉट पॉसिबल. हे शक्य नाहीये. होय, मेंढ्यांच्या मलमूत्राच्या, त्यांच्या अंगाच्या वासानं आजपर्यंत असे बरेच रोगी मी बरे केलेत. हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय. अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे. मुलीला तिकडे पाठवायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर हेही करून बघूया. पण तिला न्यायचंय कुणाकडे? सांगतो. गावाचं नाव आहे पट्टण कोडोली आणि त्या धनगराचं नाव आहे शंकर आबा वाघमोडे. पट्टण कोडोली. पट्टण कोडोली. शंकर आबा वाघमोडे. मला वाटतं मी भेटलोय यांना. त्यांच्या गावातली काही मेंढरं चोरीला गेली होती तेव्हा माझ्याकडे मोर्चा घेऊन आले होते. त्यांच्या गावामध्ये पोलीस चौकी हवी म्हणून. आय थिंक आय नो दिस मॅन. आपण गौरीला घेऊन ताबडतोब निघूया. बाकीचं सगळं राहू दे शंकराबा. मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये अजून मेंढरांच्या चोऱ्या होतात का? नाही जी. अहो तुम्ही ती पोलीस चौकी गावात बसवल्यापासून चोऱ्या माऱ्या समद बंद झाले बघा. साहेब लय चांगलं काम केलं सा, लय चांगलं काम केलं सा. पण मला एक कळत नाही, म्हणजे आमच्यासारख्या गरीबाच्या घरी तुमच्या एवढा कलेक्टर माणूस कशा पायी येणं केलं म्हणायचं? सांगतो. ही माझी मुलगी गौरी. नमस्कार. आजारी आहे. वैद्यांनी आम्हाला तुमचं नाव सांगितलं. म्हणाले की तुमच्या औषधाने बरी होईल. आम्ही बरं करणार? अहो आम्ही साधी माणसं. आम्ही डॉक्टर का फाक्टर? आम्हाला आमच्या वैद्यांनी सांगितलं की तुम्ही हा आजार बरा कराल म्हणून. छा साहेब, अहो आम्ही बरी करणारी कोण? बरी करणार आमची मेंढर. मेंढर? ओ कम ऑन, डोंट टेल मी. मेंढर बरी करणार? ते तुम्हासनी बी कळायचं नाही आणि आमासनी बी कळायचं नाही. 6 महिन्यात या परत तिला न्यायला कशी खणखणीत बरी होती ती बघा. ओ गॉड, 6 महिने. इट्स टू मच. 6 महिने फार होतात. या असल्या गावंढळ गावामध्ये गौरीला एकटीला ठेवायचं इट्स इम्पॉसिबल. पप्पा, 6 महिने काही फार नाहीत हो. मी इथे आनंदाने राहीन. कंटाळून गेले हो मी आजाराला. तुम्ही असं करा, हिच्या सोबतीला 1 महिनाभर येऊन राहावा. आम्ही सांभाळतो. मी
आणि 1 महिना छे. मलाही हे जमणं कठीण आहे. मलाही माझी कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत. नो. नाही, मला एक सांगा साहेब, आज पातूर ह्यासनी किती वर्ष औषधं दिली सा? गेली 6 वर्ष वेगवेगळी औषधं घेतलीत तिने, पण काहीच उपयोग झाला नाही. आता मला सांगा, 6 वर्षापेक्षा 6 महिने कमी का जादा? कमीच नव, मग बिघडलं कुठं? पण म्हणून काय 6 महिने? नो. मग जावा घेऊन परत. नाही, मला तसं नाही म्हणायचं, पण 6 महिन्यामध्ये गौरी बरी होईल ना? आता ह्याच रोगावर नाही, अशा कैक रोगावर आम्ही औषध पाणी करतो झाडपाल्याचं. आता पोरीनं जर मनात उभारी धरली तर काय सांगायचं, होईल की बरी 3 महिन्यात, 2 महिन्यात, महिन्यात बी. तुम्हीच तर म्हणाला होतात ना, अशा रोगांना बरं करणारा देव माणूसच असला पाहिजे. त्या देव माणसावर विश्वास ठेवा तुम्ही. मी आता येईन तर बरी होऊनच. नाही म्हणत्यात तर राहू दे की. ठीक आहे, चला आपण निघूया. चला आम्ही निघू. नमस्कार साहेब. नमस्कार. या बसा. आता काय बी चिंता करायची नाही बघा. आपला बिरुदेव हाय नव, सगळं व्यवस्थित करणार.